महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पनवेलमधल्या एका लेडीज बारमध्ये तोडफोड करण्यात आली। राज ठाकरे यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात रायगड जिल्ह्यातल्या डान्स बारवर टीका केली होती आणि त्यानंतर मनसैनिकांनी पनवेलमधल्या कोण गावातल्या नाईट रायडर्स या लेडीज बारमध्ये तोडफोड केली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येने डान्स बार असल्याने राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात खेद व्यक्त केला होता। आणि या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट। रायगड मधल्या डान्स बार संदर्भात राज ठाकरे बोलले आणि दुसरीकडे मनसेनं दणका दिला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो। विजय असो। विजय असो। पहाटे उशिरापर्यंत सुरू असलेल्या पनवेलमधल्या एका डान्स बारची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली। पनवेलमध्ये काल राज ठाकरे यांनी भाषण करत असताना पनवेल या ठिकाणी सुरू असलेल्या डान्स बारवरती टीका केली होती आणि यानंतर आहे ते मनसे आक्रमक झाली आणि काल रात्री डान्स बारची तोडफोड करण्यात आली। मी सध्या त्याच ठिकाणी आहे। तुम्ही पाहता की हा समोर जो डान्स बार दिसतोय हा नाईट रायडर्स डान्स बार आहे आणि काल रात्री मनसेच्या माध्यमातून या ठिकाणी तोडफोड करण्यात आली होती। काल राज ठाकरे शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्याला आले होते आणि त्या ठिकाणी भाषण करत असताना रायगड जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी होती आणि त्याच रायगडमध्ये पनवेलमध्ये आहेत ते सर्वाधिक डान्स बार सुरू आहेत आणि या डान्स बारमध्ये या ठिकाणचा स्थानिक तरुण हा बर्बाद होतोय अशा प्रकारची टीका केली होती आणि त्यानंतर मनसे ही आक्रमक झाली। मनसे कार्यकर्त्यांचं हे खळखट्याक आंदोलन झालं आणि प्रतिक्रिया द्यायला संदीप देशपांडे माध्यमांसमोर आले। मला असं वाटतं जे अनधिकृत बार आहेत ते सरकारने तोडले पाहिजेत ना। आम्ही तोडायची काय गरज आहे? सरकार तिथे बसून करतंय काय का सरकारच डान्स बार चालवतोय हा महत्त्वाचा विषय आहे। मला असं वाटतं जे अनधिकृत डान्स बार आहेत ते बंद झाले पाहिजेत ना। याच्यासाठी कोणी आंदोलन करायची काय गरज आहे? आणि आता काय संरक्षण देणार आहात का डान्स बारला? आता खरंच पनवेलमध्ये असे डान्स बार किंवा ऑर्केस्ट्रा बार किती आहेत तेही पाहूया। पनवेल तालुक्यात 8 ऑर्केस्ट्रा बार आणि 2 सर्व्हिस बार, पनवेल शहरात 4 ऑर्केस्ट्रा बार आणि 5 सर्व्हिस बार, कळंबोलीत 3 बार तर तळोजात 2 बार आहेत। काही दिवसांपूर्वी कांदिवलीतल्या सावली बारवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं, कारण हा बार होता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे। त्यामुळे बारचा मुद्दा पुन्हा तापल्यानंतर माजी मंत्री रामदास कदमांनी मात्र मनसे कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलंय। खूप अभिनंदन। आणि योगेशला देखील सांगितलंय की तुम्ही थांबू नका, महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं लेडीज बार असतील ते सगळं साफ करून टाका। एक गोष्ट फक्त आपल्या माध्यमातून आज मुद्दाम आपल्याला सांगतोय, मी आज हे बोलणार नव्हतो, आज मुद्दाम सांगतोय। हे फक्त प्रकरण जे घडलंय ते फक्त योगेश दादांनी वाशीमध्ये लेडीज बार बंद केला म्हणून काही पोलिसांनी योगेश दादाला फोन केले होते की साहेब तुम्ही थांबवा म्हणून, आणि ते थांबवलं नाही म्हणून हेतुपुरस्कार काही पोलिसांनी केलेलं हे बदनाम करण्याचं कटकारस्थान आहे। डान्स बार संस्कृतीला सर्वसामान्य नागरिकांचा आधीपासूनच मोठा विरोध आहे। राज ठाकरेंच्या भाषणानंतर मनसेनं डान्स बार विषयी आता आक्रमक भूमिका घेतली आहे। मात्र जे मनसैनिकांनी केलं ते पोलीस कधी करणार? पनवेलमधील डान्स बार संस्कृती कायमची बंद होणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई।